भाऊ काय सांगाल, एक्झिट पोल आलेला आहे. तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा होत आहे, मात्र आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठेतरी पिछेहाट होते. 22-23 जागा आपल्या पक्षाला दाखवली जात आहे. निश्चित मला वाटतं 400 पार ची घोषणा आम्ही या ठिकाणी केलेली होती, माननीय मोदींनी केली होती. आणि आपण बघाल की जवळपास 400 पावणे 400 या जागा एक्झिट पोलमध्ये या ठिकाणी दाखवल्या जात आहेत. आणि मला वाटतं तो आकडा मी निश्चित त्या ठिकाणी उद्या पार करू. आपण महाराष्ट्राचं म्हणत आहेत, पण वेगवेगळे एजन्सी वेगवेगळे आकडे दाखवत आहेत. उद्या आपण बघा, निकाल आल्यावर आपल्याला आश्चर्य वाटेल असा आकडा आपल्या सगळ्यांच्या समोर त्या ठिकाणी येईल. महाराष्ट्रामध्ये सुद्धा महायुती कुठे कमी राहणार नाही. आम्ही सुद्धा 34-35चा आकडा या ठिकाणी निश्चित पार करू. मी म्हणणार नाही आता की 40 आणि 45 आम्ही पार करू, पण 35चा आकडा निश्चित आम्ही त्या ठिकाणी पार करू. एकनाथराव खडसे म्हणतात की फोडाफोडीच्या राजकारणामुळे हा फटका बसला जात आहे राज्यामध्ये. त्यांना म्हणा, तुम्ही आमची चिंता करू नका, तुम्ही नेमके कोणत्या पक्षात आहात आणि ते सांगा, तुमचा पक्ष कोणता आहे आणि ते सांगा, आणि मग बोला. एकनाथराव खडसे असं देखील बोलले की निकालानंतर भाजप प्रवेश आहे माझा. तो वरिष्ठांचा त्यांचा प्रश्न आहे, मला त्या बाबतीमध्ये काही माहीत. भाऊ, अजून रामदेववाडी प्रकरणामध्ये भाऊ असं बोलले, नाताभाऊ असं बोलले की राजकीय दबावपोटी हे प्रकरण चालू आहे. मला वाटतं की मी त्या दिवशी रात्री 1-1.5 वाजेपर्यंत ॲक्शन झालं, त्या दिवशी तिथे होतो. नंतर गुलाबभाऊसुद्धा दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी होते. त्या दिवशी आम्ही तात्काळ तो जो आरोपी आहे त्याचं ब्लड सॅम्पल घ्यायला लावलं, तो मुंबईला तसं रस्त्यात थांबवून. सगळं मला वाटतं व्यवस्थित नियमानुसार चाललेलं आहे. उगाच त्याच्यामध्ये राजकारण कोणी करू नये आणि उगाच त्यांनी राजकारण आणू नये, मला असं वाटतं. या संदर्भामध्ये कोणाची हयगय केली जाणार नाही. पोलिसांना आम्ही त्या दिवशी सक्त सूचना सगळ्या त्याच्या घरच्या लोकांना, नातेवाईकांसमोरही त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. आणि आमची भूमिका हीच आहे की ज्यांनी चूक केली असेल त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. कोण कुठला आहे, कोणत्या पक्षाचा आहे, आमच्या जवळचं कोणी नाही त्याच्यामध्ये. पण कोणी असलं तरी पण अशा पद्धतीने 4-4 जीव असेल का 2 जीव असेल का 1 जीव असेल असा घेण्याचा अधिकार कुणालाही नाही आहे. आणि म्हणून याच्यामध्ये जे नियमाने असेल तेच त्या ठिकाणी होईल. भाऊ, आपण 5 लाखाची मदत जाहीर केलेली आहे, अद्यापपर्यंत त्या पीडित आचारसंहिता असल्यामुळे थोडासा विलंब लागलेला आहे. पण मी त्या दिवशीच पत्र दिलं, ज्या दिवशी घटना त्या तिसऱ्या दिवशी पत्र दिलं मुख्यमंत्री महोदयांना. मी आणि मुख्यमंत्री महोदय संभाजीनगरला असताना मी त्याच्याशी हा विषय केलेला आहे विमानामध्ये. आणि 5-5 लाख रुपये मृतांना, त्याच्या नातेवाईकांना देण्याचं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी कबूलही केलेलं आहे. विम्याच्या बाबतीमध्ये सुद्धा मी सर्वतोपरी मदत त्याच्या नातेवाईकांना त्या ठिकाणी करतो आहे. भाऊ, उत्तर महाराष्ट्रामध्ये किती जागा येतील भाजपला? मी आपल्याला पुन्हा सांगेल की अतिशय चांगला आकडा, सायझेबल आकडा आम्ही त्या ठिकाणी देऊ. आज तुम्ही काही 20 आणि 25 आणि 27 म्हणत असले तर तसं होणार नाही. आम्ही 35च्या वर हा आकडा त्या ठिकाणी क्रॉस करू आणि उत्तर महाराष्ट्र हा महाराष्ट्रामध्ये 1 नंबरवर राहील.